चोराडीचं एक आदत एक बैलचं मैदान संपन्न झालं. या मैदानामध्ये उर्मिलाताई यांच्या राजासोबत पळून काडतूसनं आज प्रथम क्रमांक केलेला आहे. काडतूसची मगाशी आपण मुलाखत पण घेतली आणि आज प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. जबरदस्त पळ आहे आणि आज सर्वांना पळाच्या मार्फत दाखवून दिलं ते. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, किती मोठा विजय आज मोठा विजय म्हणजे आज आपला प्रथम क्रमांकाचा सलग 8वा नंबर आहे. बरं आठ आज मोठ्या मध्ये आपण 8 नंबर केला जातो, 1 नंबर. आणि आता पेडगावला पण आपण पालेगावच्या बादलवर 3 नंबर केला आदत हिंद केसरीला. आता तो वयापासून येडा काढतोच होता, आता तो दुसरा झालाय. काय सांगाल? दुसरा म्हणजे शहाणा झाला. ती आपण समालोचक असतील आपलं विकास जगदाळे सर, सुनील मोर्या सर असतील, मयूर तळेकर यांना आपलं त्याला शहाणा केला. ते म्हणले तो एवढा शहाण्यासारखा बोलतो, तुम्ही एवढा कशाला म्हणता उगाच त्याला. त्यामुळे त्यांना शहाणा केला, ते आपण शहाणाच म्हणतो त्याला. हे जी पैदास वगैरे आपल्या सिमेंटचे आपल्या कपिला खिल्लारचे आपले सिमेंट डॉक्टर स्वतः, मालक पण स्वतः, डॉक्टर पण ते सगळं बघतात. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. डॉक्टर साहेब, तुमचं पहिलं इंट्रोडक्शन करून प्रेक्षकांना नाव काय? माझं नाव अनिकेत दायगुडे. पण ती डॉक्टर खेडे याच नावाने सगळे ओळखतात आता. ह्याच्यामुळे सगळी काय जाणवते? कपिला गाईचं वासरू आहे आणि एक म्हणतात की कपिला गाईला पण सर्वोच्च स्थान आहे. काय कपिला खिल्लार आहे म्हणजे असं नाही की खिल्लार नाही, कपिला म्हणजे त्यातलंच आहे, खिल्लार मधलंच आहे, फक्त क्रॉस जरा थोडं. पण ही जात बऱ्यापैकी टिकून पळती असं वाटलं, त्यामुळे जरा केलंय तयार घरीच. पण जाम म्हणजे हालचाल जबरदस्त आहे. 8-9 महिने झालं कंटिन्यू गुलालात आहे. थोडाफार इकडे तिकडे पहिरं हे झालं तर होतं, आणि कंटिन्यू गुलाल काय तुटलेलं नाही. मिळून काय आता ही सगळी मिळून यश असतो भैया, ही दोघं ती आहेत पोरं सगळी. मला विचारतात हे चालेल का, आपण काय एवढं बघत नाही, पण विचार चालेल तुमच्याने चालू द्या म्हणायचं. तुम्ही जसं म्हणाल तसं सिमन्स वरच वासरू आहे. काही जण सांगत नाहीत की बाबा सिमन्स असलं तर बाबा म्हणतात की बाबा आम्ही तर म्हणू शकतो की पैदाशी पेक्षा सिमेंटचं 1 नंबर वासरू पळते आता. कारण आता बऱ्यापैकी सिमेंट म्हणजे काय असं काही अडचण येत नाही पळायला. त्यामुळे सिमेंट चांगलंच आहे सिमेंट असं म्हणायचं. कारण घरी बी दुसरा भाव आता तयार झाला, 4-5 दिवसाचा आहे, 1 दिवसाचा नाही झाला ह्याला भाव आता. एक साधा आहे आपला पांढराच आहे. त्याचं काय नाव? त्याचं रायफल. काही मागच्या आता माळशिरसचा जरा पराभव झाला, थोडी गाडी कडेला लागली, पब्लिक मुळे जरा दाबादाब झाली. आता तिथं बी चांगला गट काढला, सुंदर होता आपला तोडकर साहेबांचा. 11-11 सुंदर गट, चांगला अंतराने काढलेला. पण सेमीला जरा पब्लिकला लागली, पब्लिक 1-2-3 माणसांनी हात वर केल्यामुळं वासरू दबलं. चांगली गाडी पुढे पळत होती, स्पीड कमी झाल्यामुळे जरा थोडा मार खाल्ला. पहिरे पण टॉप चेक करताय प्रत्येक वेळेस? पहिरे टॉपचे म्हणण्यापेक्षा आम्हाला पहिरे आतापर्यंत टॉपचे भेटलंच नाही. आता एक पहिला बैल तोडकर साहेबांचा एक हा एक टॉपचा मध्ये बऱ्यापैकी, आणि त्या दिवशी एक बादलपूर आम्ही पेडगाव 3 नंबर केला. म्हणजे आता तो बैल चांगलाच पळतोय बादल, ते एक बैल भेटला. नियोजन कशा पद्धतीने बघून कोणता बैल घालायचा? आता काय ही पोरं सगळे पळ ही बघूनच करतात. आजचं नियोजन कसं झालं? आजचं काय एका शब्दावर झालेलं आहे. भैयाने फोन केला आप्पा ड्रायव्हरला, म्हणजे पेडगाव पासून मागा लागलो आप्पा ड्रायव्हरच्या, आपल्याला पळायचं. आप्पा ड्रायव्हर म्हणला माळशिरसपर्यंत आपलं सगळं पहिलं झालं. नंतर म्हणजे माळशिरस झाल्यानंतर आपण एक मैदान नक्की पळू. आपण ऑलराऊंडर म्हणतात, आज सिद्ध केला आपण. आणि त्यांना शब्द दिलता तो जपला, त्याच्यामुळं त्यांचं पण नाही का म्हणजे थोडंफार हे मोठं श्रेय किंवा ते म्हणतात ते. डॉक्टर साहेब, ड्रायव्हिंग कसं वाटलं आज आपण? मला वाटते गटाला 9 तास आलेला. दोन्हीचे ते आमच्या 41 मध्ये 9 तासावर लागलेली. म्हणजे आपलं लवकर पळून घेऊ, आपल्याला काय वासर पब्लिक थांब 1 नंबर काय विषय नाही. पब्लिकला आजकाल वासरं कमी पळतात, ह्याचा विषय नाही. ह्याचा विषय कसा, पब्लिक कड लागली की डबल गती, गाडी बांधूनच पाहणार हो कड लागली की. क्षेत्रामध्ये बिंदोडचा बादशाह पळतो. हा त्या टाइप मध्ये, त्या टाइप मध्ये कड लागली की गाडी बांधायची का तर बांधायची. मथुर हा एक म्हणजे आता आमचं दुसरी एक इच्छा आहे की बाबा मथुर एकदा आम्हाला भेटायला पाहिजे, किंवा मथुरच्या जोट्यात आम्हाला एकदा पळायचंय. हे आमचे आता म्हणजे प्रयत्न चालू आहेत. पण राहुल दादांचं आता व्हायच थोडस होईल पण पायरा 100%. डॉक्टर साहेब, काय इच्छा आहे का? 100% इच्छा आहे, एवढ्या थोड्या दिवसातच पळावं अशी इच्छा आहे आदत मध्येच. कधी काय
उद्या दात लावा तर काय अडचण नाही, फक्त मथुरभर एकदा पळलो जिल्ह्यात त्यांनी दात लावा तसं आराम खाल्ला तर काय अडचण नाही, मथुरभर एकदा पळावं. दादा जास्ती करून मला वाटतं आदत मैदानात मथुरला काढत नाही, परंतु ओपनच्या आम्ही ओपनला पण पळायला तयार आहे, फक्त आम्हाला मथुर एकदा भेटला ना आम्ही ओपनला म्हणलं तरी पळायला तयार आहे. काहीच अडचण नाही. कारण आता ओपनला म्हणलं तरी वासरू तुम्ही पळणार नाही, काय अडचण येणार नाही. एवढं छोटस वासरू पण जाईल त्या मैदानामध्ये जास्ती गुलाल असतो, काय सांगा पहिलं तसं पद्धतीने बनवतो तुम्ही? पहिलं म्हणजे बघूनच बघतो, म्हणजे सगळी पोरं विचार करून टाकतात पहिलं, असं नाही की हा चालतोय तसं नाही. आपली हा बैल चालेल का, आपल्या वासराला ओढत का, आपल्या वासराला फक्त विषय फक्त बैल त्रास देणारा नको. बैल जर त्रास देत असला तर तसा बैल चालत नाही. तो एकटा जीवा निम्म्यातनं पुढे गाडी लावतो फक्त त्या बैलाने गळा द्यायचा. जर बैल दाबादाब करेल किंवा काय म्हणून त्याला वाचवा पटत नाही, तर मार खाल्ला काय झालं काय केलं सगळ्यांची ह्यानी पळत हा बैल चाललं, सगळ्यांना विचारायचं बाबा हे बैल चाललं आपल्याला, मग त्यांनी करायचं. हे दोघं तिघं करतात नियोजन, ती विचारतात मला विचारतात सगळ्यांना, म्हणजे ग्रुपला आमच्या चालू असते चर्चा, त्यांच्या ह्यानीच करतो आम्ही. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनी केलं मी व्यवस्थित नियोजन होतंय ना, तर एकट्याने केलं की नाही होत. यश सांगतो की बाबा हे चालेल का बैल, मला विचारतो किंवा भाईला विचारतो, करण आहे सोनू सगळ्या पोरांना विचारतो. सर्व संगणमत घेतल्याशिवाय हा, हा. तुम्ही पुढे गोष्टी शब्द देतच नाही पुढे, म्हणजे असं आपण पळू म्हणून सगळ्यांचंही संगनमत झालं, सगळ्यांना पटला बैल तर आपण हो म्हणतो. मेजॉरिटी जे पायरा जो वाटत असेल तो पायरा करणार. आज पोरं भरपूर कमी आहेत आमच्या शेजारी लोणला पालखी असते, आज गेले मग पोरं नाही तर असतील 15-16 पोरं, गाडीत जागा नाही बरं. आज विठुरायाचा आशीर्वाद मिळाला. नक्कीच नक्कीच. आम्ही रात्री दर्शन घेऊन आलो, आज जायचं होतं नियोजन झालेलं. बाकीच्या पोरांना तर सगळ्यांना फोर्स करता येत नाही, कारण वर्षात एकदाच पालखी, आपला गुलाल रोजच आहे. त्यांना म्हणलं चालतंय काय अडचण नाही, पुढच्या मैदानात येणारच. आता नियोजन वगैरे कसं नियोजन करते त्यांच्याविषयी काय सांगतात दादांविषयी? काय डॉक्टर साहेब काय नियोजन म्हणजे मालकच आहे, मी आपल्या नावाला सांभाळतोय म्हणायचं, गडी वाचतो सगळं खाणं पिणं मी बघतोय, आता नियोजन हे सगळं तोच बघतो. काय सांगाल तुम्हाला नियोजनाचं लक्ष म्हटलं जातं, काय सांगाल? नियोजन काय टॉपच राहणार आहेत ना पुढे, आणि मथुरच्या काळात तर काय एवढ्या महिन्याभरातच पळू आपण, काय अडचण नाही. काय सांगाल आजच्या पहिल्याविषयी काय सांगाल? पायरा काय बैल आता जो टॉपलाच पळतोय, त्यामुळे अडचण नाही. काही बाह्यानं फोन केला आप्पाला, आप्पा ड्रायव्हरला, एका शब्दावर झाला पायरा. डॉक्टर साहेब हे सातत्य टिकवून ठेवणं सोपं नाही, आणि तुम्ही जसं म्हटलं तसं जवळपास या सीझन मध्ये 8 ते 10 एक नंबरची गुलाल झाले. आज हा 8वा गुलाल एक नंबरचा 8वा गुलाल. म्हणजे असं नाही की लय दिवसात नाही, 4 महिन्यातला 4च महिन्यात झाला आम्ही 1 नंबर मध्ये, 4-5 महिन्यात पण असं 8-9 महिने झालं पोहोचतो. गुलाल तुटला नव्हता, 1 नंबरचा एक 8वा गुलाल झाला. मैदानाविषयी काय सांगाल? 1 नंबर फाटी, हा फाटी म्हणजे किती पाऊस झाला या फाटीला काय अडचण नाही अशी फाटी. आता काय ते किती दिवसात मैदान करताय काय? काही 4-5-6 दिवसात काढतोस, कारण त्याचं गॅप म्हणजे आपला व्यायाम देत नाही. माझी गाव लागतो विजिटला, पोरही काम आहेत, कॉलेज असेल प्रत्येकाला, त्यामुळे एवढा व्यायाम काही नाही भेटत त्याला, फक्त मैदानात नाही. मैदान. मित्रांनो खूप सुंदर फळ आहे, आणि मगाच्या मुलाखतीमध्ये आपण नंबर सुद्धा टाकलेला आहे, पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट करा. नक्कीच डॉक्टर साहेब एखाद्या सर्वसामान्यांचा बैल पळत असेल तर देणार का? जे दिवस तुम्ही पाहिलेले आपण आहेत. स्वतः एक सर्वसामान्यच आहे, आपण त्यातून काय आपण मोठं नाही, आपण बैलाचं नाव मोठं झालंय म्हणायचं. आपली काय विरुद्ध परिस्थिती असं काय आपण 2 खर्च नाही, किंवा आपले कष्टात रोज विजिट केल्याशिवाय आपल्याला त्याला खर्च करायला पैसे नाही. आपण रोज 1000 रुपये कमवायचे तेव्हा 2-4 दिवसात त्याला खर्च होतो. असं नाही की आपल्या घरच्या, महत्वाचं म्हणजे आमच्या घरच्यांची भरपूर साथ आहे. मी जर विजिटला गेलो तर घरचं खायला पाणी सगळं त्याचं स्वतः घरचे बघा, आई वडील फॅमिली आमची बऱ्यापैकी साथ इतकी की त्यांची की ती अशी नाही म्हणत नाहीत, फक्त त्यांना सांगायचं किंवा इथं जायचं तिथं जायचं, आदल्या दिवशी सगळं तयारी करावी लागते. त्याच्यावरती जे टी शर्ट आहे त्यावरती हॅशटॅग मध्ये लिहिले सीबीचा बादशाह. शी काय गट जर काढला सेमीला म्हणायचं नाही, कड लागू कुठं लागू काय आम्हाला अडचण येत नाही, आम्ही तर म्हणतो आम्हाला लागली पाहिजे. आता गेली 5-6 मैदान झालं सेमीला कडच लागली, आज गट कडनी काढला म्हणून सेमी हात लागली असं झालं असेल काय माहित. पण प्रत्येक मैदानात म्हणतात आता 4-5 मैदान काढावंच लागतं, असं नाही कुठलं मैदान की मधून तो पळतोय तो सिद्ध करतोय, आम्हाला भीतीच वाटत नाही. धन्यवाद दादा, खूप सुंदर मुलाखत दिली, आणि असंच उत्तर तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करत राहील काढतोस, आणि याडा काढतोस नाही शाना काढतोस. धन्यवाद.